अंधेरीमध्ये कलावंतांची रंगपंचमी सुरू आहे आणि त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, कसा उत्साह त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय? सध्या आपण बघतो आहोत की अंधेरीमध्ये रंगकर्मी धुळवड साजरी केली जाते। अमेय खोपकर सध्या आपल्या सोबत आहेत। त्यासोबतच इकडे आपण बघतोय की अनेक रंगकर्मी सुद्धा उपस्थित झालेले आहेत। मला सांगा की आज होळीचा उत्साह आहे, सगळे मराठी कलाकार एकत्र येत आहेत। हा रंगपंचमीचा हा आज उत्सव आहे आणि हा असा एक सण आहे जिथे सगळे कलाकार, सगळे तंत्रज्ञ, दिग्दर्शक वगैरे एकत्र येतात आणि हा सण आनंदाने साजरा करतात, नाचतात, गातात। असा सण, असा क्षण कधी येत नाही की सगळे एकत्र भेटावे असं, तर हाच एक क्षण असतो। त्यामुळे मला हा सण त्यामुळे खूप आवडतो, मी एन्जॉय करतो। नक्की। आणखी काही रंगकर्मी, अनेक कलाकार आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय सांगशील की आज एन्जॉय करता आहात सगळेजण, वेगवेगळ्या निमित्ताने खरं तर एकत्र भेटत असतात, पण आजचा कार्यक्रम हा विशेष आहे? हो, विशेष आहे आणि थोडासा नॉस्टॅल्जिक आहे, कारण अनेक वर्षापूर्वी ही होळी आम्ही सुरू केली होती आमच्या एका छोट्याशा समूहाने, त्याचं नाव होतं V2 ग्रुप। त्यानंतर ती रंगकर्मीमध्ये परिवर्तित झाली आणि आता तो रंगकर्मी परिवार खूप मोठा झालेला आहे आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने इकडे सगळे कलाकार, ॲक्टर, ॲक्ट्रेसेस सगळे येणार आहेत, त्यामुळे खूप छान वाटतंय। बेसिकली एक असा सण आहे जिकडे कुठलंही बारिंग नाही आहे, बेअरिंग नाही आहे। आज काय प्लॅन आहे? कोणाला रंगवण्याचा प्लॅन आहे आज? सगळ्यांनाच रंगवायचा प्लॅन आहे आणि आजचा जरासा विशेष आहे कारण आम्ही आज पहिल्यांदा थोडंसं सेमी क्लासिकल, ठुमरी अशा प्रकारे आम्ही हळूवार सुरू केलंय आणि त्यानंतर आम्ही ऑब्व्हियसली डीजे आणि लाईव्ह म्युझिक आणि सादरीकरणामध्ये काय काय विशेष आहे? आज भूपाल पणशीकर अप्रतिम सितारिस्ट आहेत, त्यांचं आता तुम्ही ऐकत असाल, खूप सुंदर सितारा वाजन होणार आहे। त्यानंतर काही ठुमरी होणार आहे, त्यानंतर मग बॉलिवूड होणार आहे, डीजे होणार आहे, रेन शॉवर होणार आहे आणि धमाल मस्ती होणार आहे, अप्रतिम जेवण असणार आहे। सो ओव्हरऑल इट्स अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स। लोक खूप धमाल करतात, इकडे मजा करतात आणि तसंच आजही होणार आहे। नक्की। अवधूत गुप्ते सुद्धा इकडे आपल्या सोबत आहेत। अवधूत, काय सांगाल? आपण बघतोय की अनेक रंगकर्मी इथे आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने होळीचं सेलिब्रेशन इकडे होत आहे। मला सांगा की आजचं कुठलं सादरीकरण विशेष असणार आहे? कुणाला सगळ्यात जास्त रंग लागणार आहे? नाही, विशेष असं काही नाहीये। मला असं वाटतं कलाकारांसाठी हा वर्षातला एकमेव दिवस असतो। एरवी इव्हेंटला सुटाबुटात लोक फिरत असतात, आपल्याला हवं तसं, आपल्याला हवं त्याला रंग लावू शकतो, हवं तसं आपण मजा करू शकतो। त्यामुळे सगळे आमचे मित्रमंडळी येत आहेत आणि रंगकर्मीचं मला वाटतं 15-16वं वर्ष आहे, त्यामुळे आनंद आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करू शकतोय यावर्षी आणि सगळ्यांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची होळी आज इथे साजरी केली जाते। रंगकर्मींची ही होळी असणार आहे आणि सोबतच वेगळं प्लॅनिंग सुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळतंय। तिकडे जर बघितलं आपण तर अनेक मराठी कलाकार हे आता इथे उपस्थित झालेले आहेत। सोबतच इथे धुळवडीचा आनंद सुद्धा साजरा केला जाणार आहे। शास्त्रीय संगीताची साथ या होळीमध्ये सुद्धा बघायला मिळते, त्याच्यामुळे एक आगळी वेगळी होळी, एक आगळं वेगळं धुलीवंदन आज आपल्याला अंधेरीच्या या रंगकर्मींच्या धुळवडीत बघायला मिळतं आहे। नक्कीच मनश्री, तर कलाकारांचा हा उत्साह आपण बघतोय आणि आज दिवसभर झी24 तासवर असाच उत्साह आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत, अनुभवाला देणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।